नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. तळोदा तालुक्यातील चिनोदा गावातील काजीपूर तलावडी शिवारात शासनातर्फे मंजूर झालेल्या सुमारे 1 कोटी रुपयांच्या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु संबंधित ठेकेदाराने बेजबाबदार आणि निष्काळजीपणे हे काम अपूर्ण सोडल्याने पावसाळ्यात संपूर्ण गावाला पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. ठेकेदाराच्या या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. बेकायदा गोवंश वाहतूक प्रकरणी पोलीस कारवाईच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मध्यरात्रीनंतर नंदुरबार शहरात धुमश्चक्री उडाली. 2 गटात झालेल्या हाणामारीत 5 जण जखमी झाले. संशयित वाहनावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई सुरू असतानाच ही घटना घडली. तर शहरातील एका भागात भरधाव गाडीच्या धडकेत 2 जण जखमी झाले. दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. सदर प्रकरणी पोलिसांत एकूण 4 गुन्हे दाखल करण्यात आले असून 11 जणांना अटक करण्यात आली आहे. शहरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. चौकशी करणाऱ्या समितीच्या कामकाजात अडथळा आणून परग्रामपंचायत अधिकाऱ्यांची हुज्जत घातल्याचा प्रकार नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे घडला आहे. या प्रकरणी एका विरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील सिंदुरी सिपानपाडा येथे कारण नसताना लाकडी डेंगाऱ्याने एकाला मारहाण केली. या मारहाणीत 1 जखमी झाला असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबारसह कोठली व ढोंग येथील आश्रमशाळांमधील अत्याधुनिक अभ्यास केंद्रांना जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी भेट देऊन आढावा घेतला. या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी विद्यार्थिनींसोबत कोणताही औपचारिकपणा न ठेवता स्वतः शेजारी बसल्या. यावेळी विद्यार्थिनींशी जिल्हाधिकारींनी मनमोकळ्या गप्पा करीत आदिवासी विद्यार्थिनींच्या मनातील भावना, स्वप्ने, अडचणी, अपेक्षा जाणून घेतल्या. शाळा आवडते का? अभ्यासात काही अडचण आहे का? भविष्यात काय बनायचे आहे? अशा आत्मीयतेने डॉक्टर मित्ताली सेठी यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे विद्यार्थिनींचा संकोच दूर झाला. प्रकाश वाटा या उपक्रमामुळे नवी ऊर्जा मिळाली. सत्यमेव जयते फार्मर कप 2026 ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रातील शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचे सर्वात मोठे यश आहे. आजचे 18,000 शेतकरी गट पुढील काळात 50 लाख शेतकऱ्यांना एकत्र आणतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस मुख्यालय, विविध पोलीस स्टेशन तसेच इतर उपकार्यालयांमध्ये जमा झालेले जुने आणि जीर्ण झालेले साहित्य व साधनसामग्रीचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. ही लिलाव प्रक्रिया सोमवार दिनांक 6 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस मुख्यालय, टोकर तलाव रोड, राजीव गांधी मार्ग, नंदुरबार येथे पार पडणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी कळविले आहे. नंदुरबार येथील GTP महाविद्यालयात विद्यार्थिनींना शासनाच्या मानव विकास मिशन व अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मोफत ST पास वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉक्टर MJ रघुवंशी यांच्या हस्ते ST पास वितरित करण्यात आले. विद्यार्थिनींनी शासनाच्या योजनेच्या पासचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातील अक्कलकुवा, अक्राणी व तळोदा तालुक्यात अंडी उत्पादन व्यवसायास चालना देण्यासाठी क्लस्टर पद्धतीने कुक्कुटपालन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या नाविन्यपूर्ण योजनेसाठी पात्र शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांकडून FPO, FPC अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती पशुसंवर्धन जिल्हा उपायुक्त डॉक्टर संजय खाचणे यांनी कळविली आहे. नंदुरबार तालुक्यातील तिलाली शाणीमांडळ येथील सावता विद्याप्रसारक मंडळ संचलित श्रीमती GTP कन्या हायस्कूलमधील कर्मचारी आशाबाई पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार करण्यात आला. मंत्र मारून मुलाला आजारी पाडल्याच्या संशयातून महिलेला डाकीण संबोधित शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना धडगाव तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी 3 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतीच्या वादातून लाटचा काठ्यांनी मारहाण करीत 9 जणांना जखमी केल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील डनेलचा सुरवाणीपाड्यात घडली. या प्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार येथील नंदुरबार जिल्हा वंजारी महिला मंडळातर्फे इयत्ता 10वी, 12वी सह
विविध क्रीडा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्ना रघुवंशी होत्या. याप्रसंगी शकुंतला जायभाय, महिला मंडळाच्या अध्यक्षा अपर्णा पालवी, टीना फटकाळ, वैशाली काकडे, सुवर्णा काळे आदी उपस्थित होते. रस्त्याचे निकृष्ट काम करीत असल्याच्या कारणावरून 4 मजुरांना मारहाण केल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील मोरखीचा तोबीकुवा पाडा येथे घडली. या प्रकरणी 7 जणांविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.